पुस्तक उपयोजित अभ्यासक्रम व्यक्तिमत्व विकास TYBA PSY 273 याच्यामध्ये आपण घटक क्रमांक 4 व्यक्तिमत्वाचा अभ्यास गुणतत्व दृष्टिकोन या लेसनच्या 2 व्यक्तीचा तुलनात्मक अभ्यास या टॉपिकवर बोलणार आहोत। टॉपिक मोठा आहे, व्हिडिओ मोठा होईल, पण आपल्याला टॉपिक्स चर्चा केल्यावर ऐकल्यावरती आपल्या चांगलं लक्षात येईल की आपण आपल्या मनाने कशी उत्तरं लिहू शकू। तर मी 2 व्यक्तीचा तुलनात्मक अभ्यास या टॉपिकबद्दल याविषयी आपण बोलूया। व्यक्तिमत्वाचे वर्णन। व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना वर्गतत्व या दृष्टिकोनाचा आपण मागील घटकात सविस्तर विचार केला। व्यक्तिमत्वाचे शास्त्रीय वर्णन वर्गत्वाद्वारे होऊ शकते याविषयी शास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही। वर्गतत्वाचा पुरस्कार करणारे व्यक्तीविषयी बरेच काही सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्रत्यक्षात विशेष असे काहीच सांगत नाहीत असा त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो। व्यक्ती महत्व विकासात सामाजिक सांस्कृतिक घटकाचा जो प्रभाव पडतो त्याकडे वर्गतत्ववाद्यांनी केलेले दुर्लक्ष दिसून येते। या कारणास्तव व्यक्तिमत्वाचे शास्त्रीय वर्णन करण्यासाठी चांगला मार्ग शोधण्याच्या प्रयत्नातून गुणतत्व हा दृष्टिकोन पुढे आला। ऑलपोर्ड, गिलफोर्ड आणि कॅटल आणि आयझिंक हे सारखे शास्त्रज्ञ जे आहेत, यासारख्या नामवंत मानसशास्त्रज्ञांनी याविषयी प्रचंड संशोधन करून व्यक्तिमत्वाच्या वर्णनाचा एक चांगला मार्ग उपलब्ध करून दिला आहे, आणि तो म्हणजे गुणतत्व होय। गुणतत्व दृष्टिकोन याचा साधा व सरळ असा अर्थ की व्यक्तीमध्ये सर्वसामान्यपणे आढळून येणाऱ्या गुणविशेषाच्या साहाय्याने व्यक्तीचे वर्णन करणे। अर्थात गुणविशेष म्हणजे काय, तर त्याचे प्रकार कोणते, ते कसे निर्माण होतात, गुणविशेषाच्या आधारे व्यक्तीच्या वर्तनासंबंधी अंदाज करणे शक्य आहे काय, याचा सविस्तर विचार होणे आवश्यक आहे। या सर्व गोष्टीचा खुलासा करण्यापूर्वी 2 व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे तुलनात्मक वर्णन करणे उपयुक्त ठरेल। तन्मय, आता उदाहरणार्थ, तन्मय हा शांत स्वभावाचा आत्मकेंद्रित तरुण असून तो व्यक्तिगत स्वतःसंबंधी गोष्टी सोडून इतर गोष्टीवर मुक्तपणे बोलतो, परंतु व्यक्तिगत स्वरूपाच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळतो। या उलट अजिंक्य आनंदी काही प्रमाणात चंचल आणि बडबड्या आहे। तो व्यक्तिगत बाबीविषयी इतरांशी मुक्तपणे चर्चा करतो। त्याच्या मित्राच्या दृष्टीने तन्मय हा आपल्या गाठीचा शत्रू निर्माण करणारा व विनोदी वृत्ती नसणारा आहे। या उलट अजिंक्य हा समशील, मोकळ्या मनाचा, स्नेहशील आणि विनोदी वृत्तीचा आहे। तन्मय आणि अजिंक्य या दोघांना एका मानसशास्त्रीय चाचणीतील काही चित्रे दाखवून त्याच्या आधारावर काल्पनिक कथा लिहिण्यास सांगण्यात आले, तेव्हा तन्मयने गंभीरपणे कथा लिहिण्यास सुरुवात केली। त्याने लिहिलेली कथा सविस्तर होती व कथेत इतरांना बोचणारी विधाने होती। त्याची कथा ही शोकांतिका होती आणि कथेतील प्रमुख व्यक्ती दुःख सहन करणारी दाखवली होती। अजिंक्यला कथा लिहिणे अवघड वाटले, पण त्याने जेव्हा कथा लिहिली तेव्हा ती थोडक्यात लिहून तिचा शेवट गोड केला। प्रयोगशाळेतील निरीक्षणात असे आढळले की कामात व्यत्यय आला की तन्मय थोडा निराश होतो व तोंडातल्या तोंडात पुटपुटतो। अजिंक्यवर मात्र त्याचा काही परिणाम होत नाही। या 2 तरुणांना व्यक्तिमत्व गुणविशेषाच्या मापनाची चाचणी देण्यात आली, तेव्हा असे आढळले की तन्मयमध्ये अंतर्मुखता आणि आत्मनिर्भरता हे गुणविशेष अधिक प्रमाणात असून सौम्य मानसिक विकृतीची प्रवृत्ती अल्प प्रमाणात आहे। या उलट अजिंक्यमध्ये मात्र वर्चस्व वृत्तीचे प्रमाण अधिक, आत्मनिर्भरतेचे प्रमाण मध्यम आणि साम्य मानसिक विकृतीची प्रवृत्ती अत्यंत कमी आहे। मानसशास्त्रज्ञांनी घेतलेल्या त्याच्या मुलाखतीवरून असे आढळले की तन्मयने आपल्यापुढे काही उच्च ध्येये ठेवली आहेत, परंतु अजिंक्य मात्र असे म्हणतो की जर मी अभ्यास केला तर मला चांगले गुण मिळतील, परंतु त्यापेक्षा मला खेळणे अधिक आवडेल। आणखी एका चाचणीत असे दिसून आले की तन्मय हा शास्त्रीय, सौंदर्यवादी आणि मानवतावादी गोष्टींना अधिक महत्त्व देतो, तर अजिंक्य मात्र व्यावहारिक, आर्थिक आणि वर्चस्वाच्या सत्तेच्या गोष्टींना अधिक महत्त्व देतो। कोणत्याही दृष्टीने विचार केल्यास तन्मय व अजिंक्य व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने अगदी भिन्न आहेत हे उघडच आहे। त्यांच्या मित्रांच्या दृष्टीने तर ते भिन्न आहेतच, परंतु मानसशास्त्रीय चाचण्या, मुलाखतीत त्यांनी दिलेली उत्तरे, त्यांचे प्रयोगशाळेत करण्यात आलेले निरीक्षण यावरूनही ते भिन्न व्यक्तिमत्वाचे आहेत हेच दिसून येते। तेव्हा हे असे लक्षात येते की एखाद्याचे व्यक्तिमत्व व्यक्ती-व्यक्तीच्या संबंधातून
विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून बाह्य वर्तनाद्वारे व त्याने निर्माण केलेल्या काल्पनिक गोष्टीमधून व्यक्त होत असते. थोडक्यात असे म्हणता येईल की व्यक्तीच्या प्रत्येक कृतीतून तिच्या व्यक्तिमत्वाचे कोणते तरी वैशिष्ट्य व्यक्त होत असते. आपल्या उदाहरणातील तन्मय आणि अजिंक्य यांचे व्यक्तिमत्व परस्पर विरुद्ध आहे हे सोयीचे आहे, कारण परस्पर विरुद्ध गुणांच्या साह्याने व्यक्तिमत्वाचे विविध पैलू अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट करता येतात. कोणत्याही घटनेसंबंधी जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा आपण या तंत्राचा उपयोग करीत असतो. लहान मुलाला थंड या शब्दाचा अर्थ उष्ण या विरुद्ध गुणाशी तुलना करूनच समजतो. व्यक्तिमत्वाच्या अभ्यासासाठी मानसशास्त्रज्ञ परस्पर विरुद्ध गुणांच्या जोड्याचा उपयोग करतात. असे गुण पुढील चौकटीत दिले आहेत. समाजशील, त्याच्या पुढे आहे एकांत प्रिय, आशावादी, निराशावादी, अंतर्मुखी, बहिमुखी, वर्चस्ववादी, नम्र, दयाळू, क्रूर, स्वावलंबी, परावलंबी, प्रामाणिक, अप्रामाणिक. व्यक्तिमत्व वर्णनासाठी एकेका गुणाचा उपयोग केल्यास गोंधळ व गैरसमज निर्माण होण्याचा धोका असतो, परंतु परस्पर विरुद्ध गुणाच्या जोड्यांनी मात्र तो धोका टळतो. तन्मय आणि अजिंक्य यांचे व्यक्तिमत्व भिन्न आहे, अर्थात त्यांचे व्यक्तिमत्व त्यांच्यासारखेच म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे खरे असले तरी ते कोणत्या बाबतीत भिन्न आहेत हे काटेकोरपणे सांगणे आवश्यक आहे. आपल्याला असे आढळते की ते दोघे अंतर्मुखता, आकांक्षेची पातळी, स्व आधार आणि समाजशीलता या गुणांच्या बाबतीत भिन्न आहेत. अशा प्रकारे गुणविशेषाच्या साह्याने व्यक्तिमत्वाचे वर्णन करणे किंवा दोन व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची तुलना करणे सहज शक्य आहे. एवढेच नव्हे तर चाचण्यांचा उपयोग करून गुणविशेषाचे मापनही शक्य आहे. व्यक्तीच्या गुणविशेषाची अशी शास्त्रीय माहिती शैक्षणिक, व्यावसायिक व कौटुंबिक परिस्थितीत मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. इथे आपला दोन व्यक्तीच्या तुलनात्मक अभ्यास या टॉपिक संपतो आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिकवर बोलूया.